श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, सफर विदर्भाची शंखनाद आवाज सत्याचा आजचा जो भाग आहे तो आहे सिद्धिविनायक गणेश मंदिर। मोहगाव झिलपी या एरियामध्ये हे मंदिर स्थित आहे आणि आपण आजचा जो आपला भाग आहे तो सिद्धिविनायक मंदिराचाच भाग आहे आपला। मोहगाव झिलपीमध्ये येताना तुम्हाला एक असा छोटासा घाटाचा रस्ता लागेल, तुम्ही आपण आपल्या कॅमेरामध्ये दाखवू शकता। थोडंसं वळण धोकादायक आहे आणि इथून येताना जरा काळजीपूर्वक यायचं। इथे आल्यानंतर हे लँडमार्क तुम्हाला दिसेल, श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर। आज माझ्यासोबत इथे मृण्मयी गोखले सुद्धा आहेत। हाय सगळ्यांना नमस्कार। आज आम्ही इथे सिद्धिविनायक मंदिरात आलेलो आहे आणि हा घाटाचा रस्ता खूप भयंकर खतरनाक आहे असं म्हणायला हरकत नाही, आणि पण इथूनच आपल्याला आपल्या सिद्धिविनायक मंदिराकडे जायचं आहे। तर चला तर जाऊया सिद्धिविनायक मंदिरात। थोडंसं या लोकेशनबद्दल सांगतो। नागपूरपासून हिंगण्याकडे जाताना काही लँडमार्क्स तुम्हाला सांगतो ज्याच्यामुळे हे मंदिर शोधणं सोपं जाईल। सर्वात पहिले महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी लागेल, त्याच्यानंतर YCC कॉलेज लागेल। YCC कॉलेजकडून आपण हिंगण्याकडे वळायचं, तिथून मोहगाव झिलपीला जाण्याचा रस्ता आहे। तुम्ही रस्त्यात वाटल्यास कोणाला विचारू शकता, जर तुम्हाला इथे कुठे बोर्ड दिसणार नाही मोहगाव झिलपीला जाण्याचे, त्याच्यामुळे रस्त्यात कुठेतरी विचारा। मोहगाव झिलपीला आल्यानंतर सरळ सरळ यायचं, हा तुम्हाला एक असा घाटासारखा रस्ता दिसेल आणि इथे तुम्हाला हा बोर्ड श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, या बोर्डवरूनच तुम्हाला अंदाज येईल की गणपतीचं मंदिर किती सुंदर असेल, कारण खूप सुंदर इथे सजावट केलेली आहे। आणि मला वाटतं हे जे दगड वापरलेले आहेत हेच दगड त्यांनी मंदिराच्या बांधकामात पण वापरलेले असावे। तर असे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर आणि त्याच्याबद्दल माहिती आज आपण सफर विदर्भाची मध्ये घेणार आहे। चला तर आजच्या भागाला सुरुवात करूया। तर मगाशी आपण एक लँडमार्क बघितलं सिद्धिविनायक मंदिराचं, आणि त्या लँडमार्कमध्ये जसं त्यांनी बाण दाखवला होता त्या दिशेने आल्यानंतर थोडंसं इथे आम्ही थांबलो। आता त्याचं मागचं कारण असं की मंदिर तुम्हाला ते तिथे दिसतंय, ते बघा, हा आहे मोहगाव झिलपी तलाव आणि या तलावाच्या पलीकडे ते मंदिर आहे, तिथे गाड्यांची पार्किंगसुद्धा आहे। थोडं झूम करून दाखवा आमच्या दर्शकांना। ते आहे सिद्धिविनायक मंदिर, जे आज आपला भाग आपण जिथे जाऊन शूट करणार आहे। पण तिथे जायच्या आधी आम्ही इथे थांबलो, कारण जलसंपदा विभागाने इथे काही डेव्हलपमेंट्स केलेले आहेत पर्यटनाच्या दृष्टीने। तर जसं की आता तुम्ही बघताय हा तलाव, आणि ह्या तलावाला हा एक डॅम इथे दिसतोय तुम्हाला। या डॅमचं पाणी इथल्या शेतांसाठी वगैरे वापरलं जातं। हा नॅचरली बनलेला तलाव आहे मोहगाव झिलपीचा, आणि या डॅममधून हे सगळं जलसंपदा विभागाने केलेल्या डेव्हलपमेंट्स आहेत। हे पाणी शेताला दिलं जातं इथल्या सगळ्या परिसरातल्या। आणि हा जो पूर्ण तुम्ही एक पट्टा बघताय, हा इथे छान लोक फिरत असतात, सेल्फी काढत असतात। इथे चांगले सेल्फी पॉईंट बनले, त्या तिकडच्या कोपऱ्यापर्यंत बघा लोक छान तिथे झाडाखाली डब्बा वगैरे खातात आहे। तर हा सगळा परिसर जलसंपदा विभागाने डेव्हलप केलेला आहे। पण मला इथे एक गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे, कारण जसं की मागच्याही काही एपिसोडमध्ये मी प्लास्टिकबद्दल बोललो होतो, पर्यावरणाबद्दल बोललो होतो, तसंच इथे जलसंपदा विभागाने एक बोर्ड लावलेला आहे आणि बऱ्याचदा लोक तो बोर्ड न वाचता किंवा त्या नियम वाचून सुद्धा त्याचे पालन न करताना आपण बघतो आणि एखादी दुर्घटना घडते। या मोहगाव झिलपी तलावामध्ये सुद्धा अशा काही दुर्घटना घडलेल्या आहेत। तर दर्शकांना मी सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही इथे दर्शनाला येता, हे सिद्धिविनायक मंदिरात दर्शनाला याल, मोहगाव झिलपी हा जो तलाव आहे इथे पर्यटनासाठी याल, एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, इथे तसा बोर्ड पण लागलेला आहे की हा जो तलाव आहे हा तलाव खोल आहे आणि खूप रिस्की आहे। त्याच्यामुळे जलसंपदा विभागाकडून इथे पोहणं, मासेमारी किंवा इथे कुठल्याही अशा गोष्टी आतमध्ये तलावात पाय बुडवून बसणं, ह्या सगळ्या गोष्टी मना केलेल्या आहेत आणि दुर्घटना इथे घडल्या आहेत। म्हणून जलसंपदा विभागाने असे नियम पण लावून ठेवले आहे। तर जेव्हा तुम्ही इथे पर्यटनासाठी याल तेव्हा ही गोष्ट नक्की लक्षात घ्या, या तलावात आपल्याला उतरायचं नाही आहे, इथे बोटिंगची सुविधा नाही, मासेमारीसुद्धा इथे अलाव नाही आहे। हे पाणी फक्त शेताच्या वापरासाठी वापरतात आणि अतिशय सुंदर असं एक ठिकाण आहे। तुम्ही बघू शकता आपल्या कॅमेरामध्ये, सगळ्या ठिकाणी तुम्हाला अशी छान गाड्या पार्क आहेत, लोक आहेत, जेवण करतात आहे, खेळतात आहे, छान दिसतंय सगळं सीन। आणि एक सुंदरसं असं मंदिर तिथे कोपऱ्यात सिद्धिविनायकाचं, जे आपण आज शूट करायला आलेलो आहे। तर आता आपण त्या मंदिरात जाऊया।
तिथे पार्किंगची सुविधा आहे. आम्हाला आता येता येता इथे एक दिसला हा सगळं स्पॉट म्हणून आम्ही इथे आलो. तर आता परत आम्ही आमच्या गाडीत बसून त्या मंदिराकडे जाणार आहे. तर आता त्या मगाच्या डॅमवरून आम्ही इथे आलेलो आहे पार्किंग परिसरामध्ये. आपण जेव्हा कुठल्या पर्यटन स्थळावर येतो किंवा कुठल्या मंदिरात येतो फिरायला, दिवसभराचा प्रोग्राम आपण घेऊन येत असतो. बरेच जण आपला डब्बा सोबत घेऊन येतात, पण तरीही आपल्याला एक काळजी अशी असते की तिथे काही खायला मिळेल का, पाणी मिळेल का. तर इथे कॅन्टीनची एक सोय यांनी इथे केलेली आहे आणि बरेच वेगवेगळे स्नॅक्स इथे मिळतात आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही जेवणाचे डबे सोबत आणले नाही आहे तर तुम्हाला इथे खायची सोय नक्कीच होऊ शकते. आणि आणखीन एक कौतुकाची गोष्ट मला इथे सांगायची आहे की आता माझ्यासोबत या ताई आहेत इथे उभ्या. वर्षाअखेरचा दिवस आहे, त्याच्यामुळे काय आहे की बरेच पर्यटक इथे येतात आणि कधीकधी काही पर्यटक धुडगूस घालतात, काहीतरी विचित्र वागतात. पण या सगळ्यावर वचक ठेवण्यासाठी आणि आलेल्या सगळ्या पर्यटकांना आनंद लुटता यावा म्हणून आपल्या महाराष्ट्र शासनाने आणि पोलीस प्रशासनाने इथे ही सोय करून ठेवलेली आहे. इथे किती पोलीस आहेत एकूण? आता 4-5 पोलीस इथे तैनात आहेत आणि ते सगळे इथली ही व्यवस्था बघतात आहे की ज्याच्यामुळे कुठलीही घटना घडू नये किंवा कोणी काही मस्ती करायचा प्रयत्न केला तर त्याला वेळीच आवर घालता येईल. खरंच एक खूप छान वाटलं आम्हाला इथे यांना बघून की आपलं नागपूर आता एक सेफ आणि सुरक्षित नागपूर म्हणून सगळ्या जगाच्या किंवा सगळ्या देशाच्या नकाशावर नक्कीच येईल. तर आता आपण मंदिराकडे जाऊया. सिद्धिविनायक मंदिरात आपण इथे पोहोचलो आहे. आपण इथे बघू शकता, इथे वर्धेवरून लोक आले आहेत. बंगाली असोसिएशनच्या सगळ्या महिला, सगळे पुरुष इथे आले आहेत. आणि इथे या बाजूला तुम्ही बघा, सगळे पुरुष मंडळी कामाला लागली आहे, स्वयंपाक करते आहे आणि पूर्ण ग्रुप हा एन्जॉय करतो आहे. तर कोणाला बोल आइए मॅडम आप. हेलो, हम आइए इधर आइए. बंगाली एसोसिएशन की तरफ से एक छोटा सा ईयरली पिकनिक के लिए हम लोग आए हैं यहाँ पर. और हम लोग हर साल कहीं ना कहीं पिकनिक में हम लोग जाते ही हैं. तो इस बार हमने ये वाला जिलपी लेक को चूज किया. तो हम सब ambience of the area is very beautiful. good, beautiful. The temple of Vighnartha is also so nice. We liked it. We will love, anybody will love this area and the lake in front. The kids And are next also time safe. we will come. We will come again and again if we feel like. Every year we come and enjoy. But this is our first time over here. So it's the best place we feel like. Around 70. 70. Like We are all 70 now. Yeah. Above 65. There cooking is going on. गडबड आणि गोंधळामध्ये खरंच खूप मजा येते. सगळे लोक खूप एन्जॉय करतात आहे. यांची एनर्जी पाहून आम्हाला पण खूप एनर्जी आलेली आहे. समोरच मंदिर आहे, मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे. त्याच्या आधी एकदा इथे जोरदार गजानन महाराजांचा पुकारा होऊन जायला पाहिजे. रेडी सब लोग? एनर्जी बघा. बोला गजानन महाराज की. तो अभी दर्शन के लिए चलते हैं. थैंक यू वेरी मच. थैंक यू. दादा एक मिनिट इकडे. ह्या मंदिरामध्ये जायच्या आधी हनुमानाचं एक सुंदरसं असं मंदिर लागतं आणि इथे आम्ही दर्शनाला आलो होतो तेव्हा इथे हे तरुण सगळे मला इथे दिसले आणि मला खूप कौतुक वाटलं की या सिद्धिविनायक मंदिरामध्ये तरुण वर्गसुद्धा मोठ्या संख्येने येतो आहे. कारण इथे मोहगाव जिलबीचा एक सुंदर तलाव आहे, त्याच्यामुळे फिरण्याची जागा आणि दर्शन दोन्ही गोष्टी इथे घडतात आहे. तर मी आता त्यांच्याशी काही थोडा वेळ गप्पा करणार आहे. तर सर्वात पहिले तर मला सांगा तुमचं नाव काय? माझं धीरज आसरे. माझं वेदांत शेंडे. कौशिक शेंडे.
तर आपल्यासोबत आता हे तिघजण इथे आहेत आणि तुम्ही मूळ राहणारे कुठले? हिंगणा. हिंगण्यालाच राहतात. तुम्ही इथे नेहमी येत असतात? हां, नेहमी फिरण्याकरिता वगैरे नेहमी येता. तर जेव्हा तुम्ही इथे दर्शनाला येता आणि इथलं सगळं वातावरण बघता तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आतून काय फिलिंग्स येतं? आम्हाला असं एकदम नॅचरल हे आहे, प्लेस आहे. यामध्ये लेक आहे आणि पूर्ण मनमोहक आणि साफसफाई वगैरे आहे आणि त्यामुळे एकदम अट्रॅक्टिव्ह प्लेस आहे येण्याकरिता आणि चांगलं वाटते, मनमोहक. परिसर खूप छान आहे. म्हणजे युवा पिढीसाठी वगैरे जशी जागा हवी फिरण्याकरिता तशी मस्त जागा आहे. खरंच एक खूप चांगलं बोलला आहात. आजकालची युवा पिढी कुठे क्लबमध्ये आणि पबमध्ये जाऊन आपला वेळ वाया घालवत असते, त्याच्यापेक्षा इथे या भक्ती पण होते आणि फिरणं सुद्धा होतं आहे. तुम्ही काय करताय? एज्युकेशन तुमचं? माझं जॉब चालू आहे आणि माझी इंजिनिअरिंग सुरू आहे रायसोनीमधून. एक विद्यार्थी आहे आणि एक जॉब करताय. खरंच खूप खूप धन्यवाद. आमचा शंखनाथ GTPLचं चॅनल आहे, याचा सफर विदर्भाच्या एपिसोडमध्ये नक्कीच आमच्या दर्शकांनाही खूप आनंद होईल की या सगळ्या आज देवदर्शनाच्या ठिकाणी तरुण वर्गसुद्धा मोठ्या संख्येने येतो आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद. सिद्धिविनायक मंदिराच्या गेटच्या अगदी समोर आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती भव्य असं गेट आणि किती भव्य असं मंदिर आहे. आणि मंदिराच्या गेटच्या समोर अगदी तलाव आणि तलावाच्या समोर इतकं सुंदर हे मंदिर आहे. आता आपण आत जाऊया. रमणीय असं दृश्य इथे दिसतं आहे आपल्याला. म्हणजे जसं म्हणतात गणपतीपुळे मंदिराच्या समोर समुद्र आणि समुद्राच्या समोर मंदिर, त्याच प्रकारचं सुंदर इथे दृश्य आहे. मंदिराच्या समोर तलाव आणि तलावाच्या समोर मंदिर, म्हणजे मंदिरातून निघाल्याबरोबर डायरेक्ट तलावात आपण जाऊ शकतो. पण इथे तलावात मुळीच जायचं नाही आहे, कारण तलाव खूप जास्त खोल आहे असं आपण पूर्वीच सांगितलेलं आहे. तर चला चलूया आपण मंदिराच्या आत.
आता मी सिद्धिविनायक मंदिराच्या गाभाऱ्यात आहे आणि हा पूर्वाभिमुखी सिद्धिविनायक ज्याचं आत्ता तुम्ही थोड्या वेळापूर्वी आमच्या कॅमेरामधून दर्शन घेतलं. मूर्तीच्या अगदी समोर सुंदर असा झिलपी तलाव आणि इथलं वातावरण खूप पावित्र्याने भरलेलं आहे. खरं तर 2च वर्ष झालेली आहे या मंदिराचं बांधकाम करून, पण ज्या प्रकारे हे मंदिर मेंटेन केलं आहे आणि जी काही ही वास्तू जी आहे ही खरंच एक पावित्र्याने भरलेली आहे. संदीपजी जोशी जे आपल्या नागपूरचं एक लाडकं व्यक्तिमत्व आहे, त्यांनी या सगळ्या मंदिराचं निर्माण केलेलं आहे. आणि इथे आपल्यासोबत या मंदिराचे जे पुजारी आहे ते आहेत. आपल्याला मूर्तीबद्दल इथली मूर्ती तुम्ही बघू शकता, खरंच किती सुंदर मूर्ती आहे, बघत राहावं असं वाटतं अशी ही मूर्ती आहे. तर या मूर्तीबद्दल थोडीशी माहिती आपल्याला इथले पुजारी है. सर, आपका नाम? हरिओम तिवारी जी अभी अपने साथ में है और वो मूर्ति के बारे में भी हमें थोड़ी बहुत जानकारी देने वाले हैं. सबसे पहले मुझे बताइए कि ये जो मूर्ति है गणेश जी की, ये कहाँ से लाई हुई है? ये मुंबई से आई हुई है. ठीक है, मुंबई से सिद्धिविनायक मंदिर के द्वारा स्थापित यहाँ पे की गई. और जैसा कि कहते हैं कि सिद्धिविनायक जो है वो हम मराठी में जिसको कहते हैं कि नवसाला पावणारा गणपति, तो ये जो गणेश जी है इस मूर्ति के बारे में थोड़े से डिटेल बताइए कि एग्जैक्टली इसमें क्या खासियत है और यहाँ जो आते हैं लोग, जो भक्त यहाँ पे आते हैं, उनकी मनोकामनाएं यहाँ पे पूरी हुई होगी, तो उसके बारे में कुछ उनके अनुभव बताइए. देखिए, पहली चीज़ तो जो ये मूर्ति का जो मुख्य है, ठीक है, जो जिसका सूंड है वो सीधे तरफ है. ठीक है. दूसरी मूर्ति, ये इस मूर्ति की एक महिमा है, ऐसी है जैसे आप कुछ मांगते हैं जो जल्दी ही पूरी करते हैं. दूसरा इसमें जो कलर है, जैसे लाल रंग के जो इसमें भगवान का जो मुख्य जो अभी दिख रहा है, ये इसलिए है कि ये उग्र रूप, मतलब जल्दी क्रोधित भी हो जाते हैं और जल्दी ही मान भी जाते हैं. ठीक है. आप इससे जो भी चीज़ मांगते हैं, जैसे यहाँ पे बहुत से लोग ऐसे आए हुए हैं जिनका भी जॉब नहीं लगा हो, उन्होंने इनसे जो कुछ उनसे मांगा गया वो पूर्ण किया हुआ है. साथ में इनकी जो मुख्य जो दिशा है वो पूर्व की तरफ में किया हुआ है, जिससे कि पूरा तेज भगवान सूर्य का इनके ऊपर आता है. बहुत ही अच्छी रचना और बहुत विचारपूर्वक इस मंदिर का निर्माण किया गया है. संदीप जी जोशी ने बहुत मेहनत यहाँ पे ली है, उनके बारे में आप क्या कहोगे? बहुत यानी अच्छा उन्होंने ये कार्य ये किया. देखिए, ये जिस लेक में भगवान को स्थापित करना बहुत बड़ा उनका यानी करते उन्होंने ऐसा धर्म किया हुआ है कि आजकल जो लोग यहाँ पे आते हैं, जो पहले अलग कार्यों से आते थे, आज वो सब यहाँ पे बंद हो गया और सब भगवान के लिए आते हैं, भगवान के दर्शन के लिए आते हैं. पहले उनके दर्शन करते हैं, बाद में वो लोग एंजॉय करते हैं. कितना अच्छा कार्य उन्होंने किया है कि आज यहाँ पे लोग आके कम से कम झिलपिले को भूलकर भगवान को यहाँ पे ध्यान करते हैं, भगवान का वो महिमा गाते हैं, उनके भजन करते हैं. बहुत अच्छा. सही में तिवारी जी, बहुत बहुत धन्यवाद. आप यहाँ पे निवासी हैं? हाँ, मैं यहाँ पे निवासी हूँ. उन्होंने मुझे यहाँ पे रहने के लिए स्थान दिया हुआ है. और
आपण आता मंदिरामध्ये भगवान गणेशाचे दर्शन घेतले, मंदिराचा सगळा परिसर बघितला आणि अतिशय स्वच्छ आणि सुंदर असा हा जो परिसर आहे, या परिसराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे काम जे करतात आहे ते आता माझ्यासोबत इथे उभे आहेत. साहेब, तुमचं नाव काय? माझं नाव तुळशीरामजी कोल्हे. तुळशीरामजी कोल्हे आपल्यासोबत इथे आहे. तुम्ही मूळ मोहगाव झिलपीचेच? मी मोहगाव झिलपीचे आहे. अच्छा, मोहगाव झिलपीला राहणारे तुळशीरामजी कोल्हे आपल्यासोबत इथे आहेत आणि या मंदिराचा मेंटेनन्स ते सगळा बघतात आहे. तर आता त्यांनाच आपण काही प्रश्न विचारूया की ह्या मंदिरातले हे जे इतके सुंदर दगड दिसतात आहे हे कुठून आणलेले आहेत, किंवा पाठीमागे आपण अष्टविनायक बघितले एक, त्यांच्याबद्दल पण विचारूया. तर तुळशीरामजी, मला एक सांगा, हे जे दगड आहेत या मंदिरामध्ये बांधकाम केलेले हे कुठून मागवलेले? आदासा बोरगाव सावनेरकून आलेले आहेत. अच्छा, आणि हे जे पाठीमागे अष्टविनायकांच्या इथे आपल्याला प्रतिमा दिसतात आहेत, हे 8 जिल्ह्याचे 8 अष्टविनायक, म्हणजे विदर्भातले अष्टविनायक आहेत. विदर्भातले अष्टविनायक आहेत. आणि त्याच्या पाठीमागे त्याच्या पाठीमागे हे सभा मंडप आहे. सभा मंडप आहे. तिथे काय कार्यक्रम वगैरे होतात? मग कार्यक्रम होतात, कधी कार्यक्रम लागलात, काही कार्यक्रम होता, कधी आला वेळ तर कधी लग्न पण बी होतात. लग्न पण होतात इथे. हो, म्हणजे सामाजिक उपक्रम पण घेतले जातात. त्याच्या आजूबाजूला एक रूम आहे, किचन रूम आहे, स्टोर रूम आहे, आजूबाजूला संडास बाथरूम साफसुथरा आहे. अच्छा, हे सिद्धिविनायक ट्रस्ट मंदिर आहे, हां, ज्यांचे आम्ही साफसुथरं सर्व कामधंदे आम्ही करतो. सिद्धिविनायक ट्रस्ट मंदिर आहे जे संदीपजी जोशी यांच्याकडून हे सगळी स्थापना झालेली आहे. आणि ही सगळी स्वच्छता आणि सुंदरता पाहून खरंच असं वाटलं की आपण जेव्हा कुठल्या मंदिरात जातो ना, आता तुळशीरामजींनी इथे एक वाक्य सांगितलं की स्वच्छ टॉयलेट बाथरूम आहेत. बऱ्याचशा मंदिरामध्ये ही गोष्ट आपल्याला दिसत नाही, पण इथे मला खरंच दिसतं आहे की खरंच स्वच्छता सगळीकडे पाळल्या गेलेली आहे. इथले टॉयलेट बाथरूमसुद्धा खूप स्वच्छ आहेत, त्याच्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना बऱ्याच प्रकारच्या सुविधासुद्धा इथे उपलब्ध होतात आहेत. एक सुंदर स्वच्छ असा परिसर, समोर सुंदर तलाव आणि पर्यटनासाठी एक चांगलं असं स्थळ आज आपण सफर विदर्भाचीच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणलेलं आहे. तुळशीरामजी, धन्यवाद, तुम्ही आम्हाला खूप महत्त्वाची माहिती दिली. अनेक दर्शन करायला इथे लोक येतात आहेत. अंदाजाने सुट्टीच्या दिवशी किती लोक येत असतील दर्शनाला? भरपूर लोक येते जी आहे ठिकाणी 4-5 हजार लोक येते. 4-5 हजार लोक इथे दर्शनाला येतात असं तुळशीरामजींनी सांगितलेलं आहे आपल्याला. तर सिक्युरिटीची सुद्धा इथे चांगली व्यवस्था यांनी केलेली आहे. समजा कोणी उपद्रव करताना आढळलं किंवा नको त्या ठिकाणी जाऊन बसतात आहे असं दिसलं तर लगेच त्यांना टोकण्यात येतं, आणि आता मी स्वतः ते बघितलेलं आहे. त्याच्यामुळे धन्यवाद तुळशीरामजी, खूप छान व्यवस्था आपण करताय. आपण आता GTPLच्या चॅनल नंबर 279वर याचा टेलिकास्ट दाखवणार आहे, तुम्ही बघा आमचा एपिसोड. तर असा हा मोहगाव झिलपी परिसर, तिथला तलाव आणि सिद्धिविनायक मंदिर. आजच्या एपिसोडमध्ये आपण सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेतले, मोहगाव झिलपी तलावही बघितला, इथल्या दर्शकांचेही मनोगत घेतले. सफर विदर्भाची मध्ये असेच नवीन नवीन स्थळ घेऊन आम्ही तुमच्यासमोर येत राहू. तुम्ही बघत राहा शंखनाद, आवाज सत्याचा. धन्यवाद.